जोरदार टाळ्या. सुरुवातीला डॉक्टर अशोक कदम सर यांची शुभ हस्ते दीपप्रज्वलन केलं जातं. मित्रांनो, हा वैचारिक प्रबोधनाचा महोत्सव आणि या वैचारिक प्रबोधनाच्या महोत्सवाच्या निमित्तानं भीम जल्लोष 2025 अर्थात जय भीम जल्लोष 2025 या जय भीम महोत्सवाला काही वेळातच आपण सुरुवात करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. या महोत्सवाकरता काही वेळातच पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येतोय सदाबहार मनोरंजनाचा नजराणा अर्थात जय भीम महोत्सव 2025. मित्रांनो, या महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं आम्ही दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने मनापासून स्क्रीन रील सुरू झालं का ते दादा इन्स्टॉलेशन झालं इकडे जर ती झाली भीम विचारांचा भीम जल्लोष हा कार्यक्रम आपल्या समोर घेऊन येतो. आठवीतून आणि पाचवीतून जवळजवळ 150 आणि 50 पदाधिकारी आहेत. जाधव सर आहेत, गोसावी सर आहेत, भुसडे सर आहेत. त्यांनाही विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं. आदरणीय सुशांत मरगत सर, गोसावी सर, त्यानंतर भुसडे सर यांनाही विनंती आहे. संस्थेचे सर्व पदाधिकारी आपणास विनंती आहे कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हा. दर्पण प्रबोधिनी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कृपया आपण दर्पणचे सचिव माननीय प्राध्यापक सुभाषजी कदम, त्याचप्रमाणे राजेश कदम सुप्रसिद्ध निवेदक यांनाही विनंती आहे कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. संदीप कदम सर आपणास विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं. आदरणीय संदीप कदम सर आपणास विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी. उपाध्यक्ष माननीय नरेंद्र तांबे सर, महिला फंड उपाध्यक्षा माननीय स्नेहल तांबे यांनाही विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. प्रज्ञा कदम आपणास विनंती आहे आपणही या ठिकाणी उपस्थित राहा. आपण लगेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यानंतर उद्घाटन सोहळा आणि जाहीर व्याख्यानाला सुरुवात करावं. तत्पूर्वी या स्कॉलरशिप परीक्षांमध्ये जी मुलं उत्तीर्ण झालेली आहेत, ज्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे, अशा 8वी आणि 5वीच्या यशवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थ्यांना आपण सन्मानित करत आहोत. मी ज्या विद्यार्थ्यांची नावं बसणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी या ठिकाणी आपली बक्षिसं घ्यावी. प्रज्ञा कदम आणि स्नेहल तांबे मॅडम यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. या सर्व विद्यार्थी वर्गाला आपण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहोत. प्रथम गुणानुक्रमे 10 विद्यार्थी आहेत त्यांची या ठिकाणी मी नावं असतोय. इयत्ता 5वी प्रथम क्रमांक भिसे अर्णव राजाराम, भरपूर खुर्द शाळा. प्रथम क्रमांक भिसे अर्णव राजाराम. विनंती आहे कृपया कार्यकर्त्यांनी सन्मान चिन्ह या ठिकाणी मंचावर सुपूर्द करावी. प्रथम क्रमांक भिसे अर्णव राजाराम. पुढे जाऊ द्या. आपण या परीक्षांसाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे, कृपया आपणही या ठिकाणी मंचावर यावं. प्रथम क्रमांक भिसे अर्णव राजाराम, भरपूर खुर्द शाळा. आदरणीय जाधव सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान होतोय. विनायक जाधव सर प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपल्या हस्ते वितरित करत आहे. सन्मान चिन्ह दर्पणचं. माननीय अमोल जाधव सर आणि दिलीप कदम सर आपणास विनंती आहे आपण कृपया मंचावर यावं. गौरांग सागर वायगणकर तृतीय क्रमांक. जर विद्यार्थी उपस्थित असतील तर त्यांच्या पालकांनी, विद्यार्थी किंवा शिक्षक वर्ग असतील तर त्यांनी ही बक्षिसं घ्यावी. गोसावी सरांना विनंती आहे सर आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस या ठिकाणी वितरित करावं. आडोळे सर, माननीय आडोळे सर आपणास विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. आडोळे सर समोर लक्ष द्या. तृतीय क्रमांक गौरांग सागर वायगणकर, बिलवाडी प्राथमिक शाळा. आडोळे सरांना विनंती आहे कृपया आपण मंचावर या.
क्रमांक लांबर प्रथमेश सीताराम, शाळा आडेली नंबर 1, लांबर सचिव प्राध्यापक सुभाष कदम सर, आपणास विनंती आपल्या शुभ हस्ते पुढील बक्षिसं आपण वितरित करावी. 5वा क्रमांक घोडे पियुषा मिलिंद, वज्राट नंबर 1 वेंगुर्ला. घोडे पियुषा मिलिंद 5वा क्रमांक. 6वा गावडे अनंत शुभम, गावडे अनंत शुभम. त्यानंतर 7वा भोंगे माही राजाराम, मला वाटतं 6व्या क्रमांकाचा विद्यार्थी या ठिकाणी सर जाधव सर स्वीकारतील. मी प्राध्यापक सुभाष कदम सर संस्थेचे सचिव यांना विनंती करतोय आपण हे बक्षीस स्वीकारावं. त्यानंतर भोंगे माही राजाराम 7वा क्रमांक, भोंगे माही राजाराम 7वा क्रमांक. त्यानंतर 8वा क्रमांक घुमाळे विभा गिरीश. पालक शिक्षक किंवा विद्यार्थी असतील तर कृपया त्यांनी पुढे या. धुमाळे विभा गिरीश. स्नेहल तांबे मॅडम, आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते धुमाळे विभा गिरीश यांना आपण सन्मानित करावं. संस्थेच्या वतीनं हे सन्मान चिन्ह आम्ही देत आहोत. प्रज्ञा मॅडम आणि स्नेहल मॅडम आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हे बक्षीस या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. त्यानंतर 9वा क्रमांक गवाणकर चैतन्य मनोज, आपणास विनंती आहे गवाणकर चैतन्य मनोज. प्रकाश भुजडे सर, आपणास विनंती आहे आपले शुभ हस्ते या ठिकाणी हे बक्षीस आपण प्रदान करावं. गवाणकर चैतन्य मनोज 5वी स्कॉलरशिप भुजडे सरांच्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित केलं जात आहे. यानंतर 10वा क्रमांक देसाई गौरवी सचिन. तांबे सर आपल्या सुंदरशा मोबाईलमध्ये हा फोटो कॅचअप करत आहेत. गवाणकर चैतन्य मनोज. सुनीलजी तांबे आपल्या आयफोनमध्ये हा फोटो कॅचअप करत आहेत. गवाणकर चैतन्य मनोज. यानंतर 10वा क्रमांक देसाई गौरवी सचिन, देसाई गौरवी सचिन. इयत्ता 5वी पहिल्या 10 क्रमांकांना आपण या ठिकाणी बक्षिसं दिली आहे. या ठिकाणी हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. पहिल्या 10 विद्यार्थ्यांना आपण बक्षिसं प्रदान केलेली आहे. सन्मानचिन्ह देऊन त्यांनी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आपल्या दर्पण प्रबोधिनीने पहिल्यांदाच यावर्षी केलं होतं. या सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांनी हे यश मिळवले आहे त्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व गुरुवर्य या सगळ्यांसाठी एकदा जोरदार आणि खणखणीत टाळ्या देऊया. जोरदार आणि खणखणीत टाळ्या. या ठिकाणी मंचावर आदरणीय शिक्षक संघाचे सगळ्याचे पदाधिकारी आहेत. आदरणीय भुजडे सर, गोसावी सर, जाधव सर, दर्पण प्रबोधनचे सगळे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित आहेत. या छोटेखानी पारितोषिक वितरणाला आपण उपस्थित राहिला निवेदक या नात्याने आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. मध्ये मध्ये वेळोवेळी आपली गरज लागणार आहे. पूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आपणास विनंती आहे सर आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर लगेचच आपण पुन्हा एकदा बोलतोय जय भीम महोत्सव 2025 दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग प्रस्तुत, दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग प्रस्तुत जय भीम जल्लोष 2025. उत्तम पवार यांच्या स्मृतीला वंदन करत संविधान साधन सादर करत आहोत. भीम जल्लोष 2025. या भीम जल्लोष 2025च्या निमित्तानं उपस्थित तुम्हा सर्वांचं रसिक वाहिनी प्रेक्षकांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, सुरुवात करत आहोत त्रिसरणात. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि,
यास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करूया आणि म्हणून घेऊन येत आहोत भीम वंदना सादर करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या आमच्या जय भीम महोत्सव 2025 च्या निमित्तानं भीम जल्लोष 2025 चा बालगायक ध्रुव गोसावी.
आनंद ग माझ्या मनाला या गीतानंतर मित्रहो आपल्या जयभीम महोत्सवाला विविध मान्यवरांची वर्णी या संपूर्ण कार्यक्रमाला लाभते. त्यातलंच एक नाव अर्थात शिरगावकरचे सरपंच सन्माननीय समीर शिरगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही भीम जल्लोष कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि जयभीम महोत्सव 2025 निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि विकास सावंत यांच्याकडून ध्रुव गोसावीसाठी पारितोषिक येते. ध्रुव प्लीज कमन स्टेज. ध्रुवसाठी जोरदार टाळ्या. ध्रुव गोसावी तुझ्याकडं खास पारितोषिक हे मायवत रसिकांचं प्रेम खास तुझ्याकरता धन्यवाद. आणि यानंतर मित्रहो या मंचावरती आमंत्रित करतोय स्थानिक कलावंतांचा भीम जल्लोष आणि या भीम जल्लोष कार्यक्रमाचा सदाबहार गायक अर्थात सिने स्टार देखील आहे. आणि नुकताच भरत जाधव दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर यांच्यासोबत त्यानं दशावतार ही फिल्म देखील केली आहे आणि येत्या मे महिन्यात ही फिल्म रिलीज देखील होते. तर त्याचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. आपला आवडता कलाकार या मंचावरती आमंत्रित करतोय जोरदार टाळ्यांसह मिस्टर सुधीर तांबे.
सुधीरसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. सुधीर तांबेसाठी जोरदार टाळ्या. आपला स्टार आहे आणि त्याला आपण येत्या मे महिन्यात आज त्याची फिल्म देखील आपण पाहणार आहोत. यानंतर पुन्हा एका भीमगीतासह या मंचावरती आमंत्रित करतोय आमची दुसरी बाल कलाकार. जोरदार टाळ्यांसह या मंचावरती आमंत्रित करूयात लोरे गाववरून खास या या मंचावरती येते दीक्षा पेडणेकर. सर्व निळस वादळ Yeah.
काळं निळसं बाजूला उठल्या दीक्षासाठी जोरदार टाळ्या. आणि मित्र हो, यानंतर जो मुख्य कार्यक्रम आपण घेऊन येणार आहोत त्या मुख्य कार्यक्रमामध्ये ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय ते निहारिका राजदत्त यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं जोरदार टाळ्यांसह स्वागत करूया मित्रांनो. निहारिका राजदत्त आणि त्यांच्या समवेत सुनील हरिश्चंद्र यांचं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. आपल्या दोघांचं देखील दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर पुढील गीत अर्थात चांदण्याची छाया कापराची काया आणि माऊलीची माया होता माझा भीमराय या गीतासह दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग दर्पण महिला फ्रंट सादर करत आहे चांदण्याची छाया कापराची काया आणि माऊलीची माया होता माझा भीमराय. कापराची काया
आणि माऊलीची माया होता माझा भीमराया या गीतानंतर तुम्हाला एका रेकॉर्ड डान्सकडे घेऊन जातोय. रेकॉर्ड डान्स नाही आहे, तो आहे लाईव्ह परफॉर्मन्स. जोरदार टाळ्यांसह या मंचावरती आमंत्रित करूयात डान्सर पूनम तांबे आणि तिच्या समवेत सिंगिंगसाठी दी व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग डॉक्टर निशा धुरे या दोघांचं देखील या मंचावरती आगमन होत आहे. त्याचं जोरदार टाळ्यांसह स्वागत करूयात आणि लाईव्ह परफॉर्मन्स माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावी रमानं हा लाईव्ह परफॉर्मन्स या ठिकाणी सादर होतो. माझं
नाव अर्थात महात्मा ज्योतिबा फुले आणि दुसरं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज। याच शिवराय आणि भीमराय यांना वंदन करणारं एक गीत या भीमजल्लोष 2025 निमित्तानं घेऊन येतोय। जोरदार टाळ्यांसह या मंचावरती आमंत्रित करूयात सिने स्टार सुधीर तांबे। माझ्या
यांचं व्याख्यान अगदी थोड्याच वेळात इथे सुरू होणार आहे. तत्पूर्वी औपचारिक उद्घाटन सोहळा, मान्यवरांचं स्वागत. तत्पूर्वी कणकवली नगरीतील आपल्या सर्वांचं आदराचं स्थान असणारं बुद्धविहार आणि या बुद्धविहारासमोरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला ओळ सरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केलं जाईल. दर्पण प्रबोधिनीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, अध्यक्ष माननीय आनंदजी तांबे आणि सगळ्यांना विनंती आहे, कृपया ओळ सरांसमवेत आपण कणकवली बुद्धविहार समोरील पूर्णाकृती एक मिनिट सर. जाऊ पुढे 2 मिनिटात हवा. स्माईल जरा स्माईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, माता सावित्रीबाई फुलेंचा, माता रमाईचा. जय भीम. समाजभूषण माननीय प्राचार्य सिद्धार्थ तांबे सर यांना विनंती आहे. आरोग्य हायस्कूलचे सन्माननीय प्राचार्य, कवी, साहित्यिक, मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक, समाजभूषण शिक्षक नेते, कास्टम शिक्षक संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक लढ्यामध्ये नेतृत्व देणारे आमचे लाडके सहकारी, निर्मिती करणारे स्मृतिशेष आदरणीय उत्तम पवार यांच्या स्मृतींना प्रथमतः विनम्र अभिवादन करून आजच्या या जय भीम महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत. फुले आंबेडकर युवा शक्तीचे विचारशील आणि मान्यवर मंडळी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडतोय ते दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आनंदजी तांबे सर, प्रमुख उद्घाटक माननीय राजदत्त तांबे सर, ज्यांचं जाहीर व्याख्यान या ठिकाणी होणार आहे ते प्रमुख पाहुणे व्याख्याते माननीय जगदीश ओवळ सर, स्वागताध्यक्ष माननीय श्रीधरजी तांबे सर आणि मंचावर स्थानापन्न झालेली सर्व अतिथी मान्यवर मंडळी, या सर्वांचं हार्दिक स्वागत करूया. ओळसर असं म्हणते आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे चंद्राची आणि दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया आजच्या आपल्या कार्यक्रमाची. मी माननीय मंचावर स्थानापन्न झालेल्या सर्व अतिथींना विनंती करतोय आजच्या या जय भीम महोत्सवाचं आपण औपचारिक उद्घाटन करावं. माननीय उद्घाटक राजदत्त तांबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदजी तांबे, प्रमुख व्याख्याते माननीय जगदीश ओवळ सर आणि सर्व अतिथींना विनंती आहे आपण कृपया दीप प्रज्वलन करावं. प्रतिमेसमोर सर्व समतेच्या प्रतीकांच्या प्रतिमेसमोर आपण दीप प्रज्वलन करावं.
त्यानंतर ओळ सरांना विनंती आहे, जग बदलणारा बाप माणूस त्या पुस्तकाचे निर्माते, उत्तम वक्ते आदरणीय जगदीश ओळ सर हे समतेच्या प्रतीकांना या ठिकाणी दीप प्रज्वलन करतायत. त्यानंतर आनंदजी तांबे आपले दर्पण प्रबोधिनीचे सन्माननीय अध्यक्ष. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतोय उद्घाटक माननीय राजदत्त तांबे सर यांना आपण तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. तत्पूर्वी सुजित जाधव हे या ठिकाणी दीप प्रज्वलन करतायत. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्याची विनंती मी माननीय उद्घाटक राजदत्त तांबे सर यांना करतोय. तथागत गौतम बुद्धांना त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करतील. आदरणीय डॉक्टर अशोक कदम हे अगरबत्ती प्रज्वलित करत आहेत. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग प्रस्तुत जय भीम महोत्सव 2025 हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तथागताला वंदन केलं जात आहे टाळ्यांच्या गजरात. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याची विनंती मी ओळ सरांना करतोय. माननीय जगदीश ओळ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करावा. महात्मा फुलेंना प्राध्यापक मुंबरकर सर आपणास विनंती आहे, महात्मा फुले यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करावा. त्यानंतर नीलमताईंना विनंती करणे आहे, सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करावा. महात्मा फुले कणकवली कॉलेजचे विद्यार्थी प्राध्यापक मुंबरकर सर हे महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करते. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याची विनंती नीलमताई पवार यांना करतो. नितीन कदम सर आपणास विनंती आहे, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करावं. त्यानंतर सुजित जाधव आपणास विनंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करावं. त्यानंतर सुजित जाधव स्मृतिशेष उत्तम पवार यांच्या प्रतिमेलाही या ठिकाणी आपण पुष्पार्पण करत आहोत. या सर्व समतेच्या प्रतीकांना अभिवादन करणारी सर्व आजच्या कार्यक्रमातील महनीय अशी व्यक्ती. त्यानंतर सुजित जाधव सिंधुदुर्ग चर्मकार मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष. आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय सिंधर तांबे, दर्पण प्रबोधिनीचे सल्लागार आणि सिंधुदुर्ग बँकेचे उपसर्ग व्यवस्थापक म्हणून ज्यांनी उत्कृष्टरित्या कामगिरी केली असे आदरणीय सिंधर तांबे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत समतेच्या प्रतीकाने अभिवादन केलं जात आहे. उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सर्व अतिथींना विनंती आहे, कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. आदरणीय ओळ सर, तांबे सर 90 पासून आज तक दर्पणने अगदी दर्पण म्हटल्यानंतर आरसा आपल्याला आठवतो आणि आरशाप्रमाणे या सिंधुदुर्गामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. दर्पणने आपल्या विविध प्रकारच्या कार्यक्रमातून आपली एक शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातली या ठिकाणी वाटचाल दाखवलेली आहे. म्हणूनच गेली 35 वर्ष दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेली आहे आणि विविध प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आपल्या दर्पणचं नाव जास्तीत जास्त इथल्या युवा कार्यकर्त्यांना, स्त्रियांना, महिलांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे आणण्यासाठी सुद्धा दर्पणने अनेक उपक्रम राबवलेले आहेत. मित्रांनो, कार्यक्रमाला भरपूर वेळ झालेला आहे, त्यामुळे या कार्यक्रमाचा प्रास्ताविक न लांबवता थेट आपण स्वागताकडे वळणार आहोत. या स्वागतामध्ये सुद्धा सुरुवातीला सर्वांचं स्वागत न करता स्वागतामध्ये ज्या मान्यवरांचा सत्कार आपण आयोजित केलेला आहे तो सत्कार सुद्धा स्वागताच्या रूपाने होणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपण आजच्या या कार्यक्रमाचं खास आकर्षण असलेलं ज्यांची पुस्तकं अगदी कमी कालावधीमध्ये विकली गेलेली आहेत, म्हणजे खरं तर शिवखेरांचं
माणसाचं यश तुमच्या हातात नावाचं पुस्तक घेतल्यानंतर त्याचं प्रत्येक पान वाचावं असं वाटतं. तसं आदरणीय जगदीश ओळ सरांचं जग बदलणारा बाप माणूस पुस्तक बघितल्यानंतर त्यातील प्रत्येक पान वाचावं लागतं. असे आदरणीय लेखक प्राध्यापक ओळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांसाठी एकदा जोरदार आणि खणखणीत टाळ्या देऊया. जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी या ठिकाणी स्वागताकडे वळतोय. माननीय जगदीश ओळ सर, मागील काही दशकापासून संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करून चळवळ उभे करण्याचं काम विचारवंत व लेखक म्हणून आपण फार मोठ्या जिद्दीने करत आहात. एका सर्वसामान्य गवंडी काम आणि शेती करणाऱ्या कुटुंबामध्ये जन्मास आलेले आपण शिक्षण, लेखन व प्रबोधनाचा कोणताही परंपरागत वारसा नसताना MA, DEd, DSM हे शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी दशेपासून व्याख्याने व लेखनाला आपण सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी दशेतील गुज मनातील शब्दांचे हा चारोळी काव्य संग्रह व नंतर गडवैभव महाराष्ट्राचे किल्ले विषयक पुस्तक आपलं प्रकाशित झालेलं होतं. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत झालेल्या या कार्यशाळेत संशोधनाचे काम करत दिल्ली, गुवाहाटी येथे महाराष्ट्राचं आपण प्रतिनिधित्व केलेलं आहात. 10 महिन्यात 20,000 प्रतींची विक्री झालेल्या, एकदा जोरदार टाळ्या देऊया, 10 महिन्यात 20,000 प्रतींची विक्री झालेल्या बेस्ट सेलर म्हणून ज्याची ख्याती आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार ज्या पुस्तकामुळे आपल्यास प्राप्त झालेले आहे, त्या महामानवाला अर्थात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौरव करणाऱ्या जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे आपण सुप्रसिद्ध लेखक आहात. वक्ते, व्याख्याते, विचारवंत म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर सुपरिचित आहात. आपल्या लेखन शैलीला दर्पण प्रबोधिनीचा मानाचा मुर्जा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण माननीय जगदीश ओळ सर यांचं स्वागत करूया. मी दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष सन्माननीय आनंदजी तांबे सर यांना विनंती करणार आहे. त्यांच्या बाजूला बसलेले स्वागताध्यक्ष श्रीधर तांबे यांना विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते आपण जगदीश ओळ सर यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करावं आणि सन्मान करावा. जोरदार टाळ्या. जग बदलणारा बाप माणूस स्वागताध्यक्ष श्रीधर तांबे या ठिकाणी स्वागत करतायत. सरांच्याच भाषेत सांगायचं तर शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या, शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या, सापडू दे भीम माझा कृतीत माणसांच्या. हा भीम आपल्या प्रत्येकाला कृतीतून दिसला पाहिजे असे माननीय जगदीश ओळ सर. यानंतर सर्वांना विनंती करण्याने कृपया आपण स्थानापन्न व्हावं. पुढील ज्यांचा आपण स्वागत करणार आहोत, सन्मान करणार आहोत, ते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय राजदत्त विठ्ठल तांबे सर. आजच्या कार्यक्रमाला आपण उद्घाटक म्हणून लाभलेले आहात. आजच्या जयभीम महोत्सवाला आपण उद्घाटक म्हणून लाभलेले असून आपण एक उत्तम लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, नेपथ्यकार म्हणून सुपरिचित आहात. चित्रपट, मालिका, व्हिडिओ अल्बमचे कॅमेरामन म्हणून आणि प्रायोगिक व्यावसायिक नाटकातून रंगमंचावर आपण एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. राज्य नाट्य स्पर्धा व कामगार कल्याण केंद्र स्पर्धांमध्ये प्राथमिक आणि अंतिम फेरीत अभिनय दिग्दर्शकाची अनेक पारितोषिके आपणास सन्मानित झालेली आहे. तुम्ही म्हणाल तसं या नाटकास मठाचा सन्मान पुरस्कार व झी गौरवसाठी सुद्धा आपलं नामांकन झालेलं आहे. पुष्पा अकॅडमी मुलुंडतर्फे प्रायोगिक रंगभूमीवरील विश्वास पाटील यांच्यातर्फे आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. विविध राज्यस्तरीय स्पर्धेत नेपथ्याची पारितोषिकाने आपण सन्मानित असून राज्यस्तरीय स्पर्धांच्या एकांकिकेचं आपण परीक्षण केलेलं आहे. वार्ता चर्चा करता करता या आपल्या नाटकास राज्य नाट्य स्पर्धा आणि कामगार कल्याण स्पर्धा प्राथमिक फेरी तर अंतिमला तृतीय क्रमांक आपल्या नाटकास मिळालेला आहे. नाट्य सिने क्षेत्रातील आपल्या या कार्याला दर्पण प्रबोधिनी सलाम करीत असून
जोरदार टाळ्यांच्या गजरात आम्ही आपणास सन्मानित करत आहोत। मी स्वागताध्यक्ष श्रीधरजी तांबे यांना विनंती करणार आहे पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी आदरणीय उत्तम पवार यांच्या जीवनावरील ही ग्रंथभेट देऊन या ठिकाणी आपण उद्घाटक राजदत्त विठ्ठल तांबे सर यांना सन्मानित करावं, त्यांचं स्वागत करावं। सर इथे लक्ष द्या सर। दर्पण प्रबोधीचे निर्माते संस्थापक उत्तम दादांच्या जीवनाचा वेध घेणारा हा स्मृतिग्रंथ भेट दिला जातोय। मी तांबे सरांना विनंती करणार आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय ओळ सरांनाही या ठिकाणी आपण हा ग्रंथ भेट द्यावा। धन्यवाद सर। सर्वांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हावं। यानंतर ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय ते दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदजी तांबे यांचं स्वागत करावं। माननीय स्वागताध्यक्ष श्रीधर तांबे यांना विनंती आहे सर्वांचं आपण स्वागत करावं। माननीय श्री आनंदजी तांबे कार्यक्रमाचे अध्यक्ष, टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आनंदजी तांबे। यानंतर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर सर, ग्रामीण विकास विभाग प्रमुख आणि कणकवली कॉलेजचे विद्यार्थी प्रिय आमचे सर्वांचे लाडके गुरुवर्य यांचेही स्वागत करावं। आदरणीय श्रीधर तांबे स्वागताध्यक्ष यांना विनंती आहे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मुंबरकर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे स्मृतिशेष उत्तम पवार यांचा ग्रंथही आपण या ठिकाणी भेट देत आहोत प्राध्यापक डॉक्टर मुंबरकर सर। यानंतर दर्पण प्रबोधिनीचे सल्लागार आणि केंद्र प्रमुख वेंगुर्ला माननीय श्री नितीन कदम सर यांचंही आपण स्वागत करत आहोत। माननीय स्वागताध्यक्ष श्रीधर तांबे यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन या ठिकाणी नितीन कदम सरांना आपण सन्मानित करत आहोत, त्यांचं स्वागत करत आहोत। यानंतर माननीय डॉक्टर अशोक कदम आय केअर सेंटर कणकवलीचे आपण संचालक आहात, लायन्स क्लब ऑफ कणकवलीचे सन्माननीय अध्यक्ष आहात आणि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये आहात आणि अतिशय पितृतुल्य आणि आदरणीय असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा नामोल्लेख होतो ते माननीय डॉक्टर अशोक कदम यांचंही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण स्वागत करत आहोत। पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। त्यानंतर दर्पण प्रबोधिनीचे सल्लागार, दर्पणचे फाउंडर मेंबर, मुख्याध्यापक नांदगाव वस्तीचे विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक माननीय सुधीर तांबे सर यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत। स्वागताध्यक्ष माननीय श्रीधरजी तांबे यांना विनंती आहे मुख्याध्यापक माननीय सुधीर तांबे सर यांचं पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन आपण स्वागत करावं। स्मृतिशेष उत्तम पवार यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक लढ्यांमध्ये ज्यांनी फार मोठं योगदान दिलं ते आमच्या आदरणीय ताई माननीय नीलमताई पवार यांचंही आपण स्वागत करत आहोत। श्रीधरजी तांबे आपणास विनंती आहे माननीय नीलमताई पवार पोलीस खात्यातील एक उल्लेखनीय कार्य करणारे आमच्या भगिनी यांचंही या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत। यानंतर समाजवेद संकल्प प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष ज्यांना आदर्श पुरस्कार मिळाला आहे आणि सेवानिवृत्त शिक्षक विविध संघटनांमध्ये कार्यरत असणारे माननीय विद्याधर तांबे सर यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत। स्वागताध्यक्ष यांना विनंती आहे माननीय विद्याधर तांबे यांना आपण सन्मानित करावं। आणि खास वैशिष्ट्य म्हणजे आपण जे चविष्ट असं भोजन घेतलं त्या भोजनाचे भोजन त्या सरांसाठी एकदा विद्याधर तांबे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया। भोजनाची उत्तम व्यवस्था सर आपण केलेली आहे आणि हा आपला आशीर्वाद असाच आमच्यावर दरवर्षी राहणार आहे, त्यासाठी सुद्धा मनापासून हार्दिक आभार। यानंतर युवा नेतृत्व आणि सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती समाजाचे आमच्या आंबेडकर चळवळीतले युवा कार्यकर्ते आणि प्रत्येक लढ्यामध्ये आपलं पहिलं पाऊल पुढे असणारे आमचे धम्ममित्र सुजितजी जाधव यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या देऊया।
यानंतर पुढील सन्मान होतोय, स्वागत होतोय प्राध्यापक सिद्धार्थ तांबे सर, आरोंदा हायस्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे कवी साहित्यिक या क्षेत्रातही आपण महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहात। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यास आम्ही सन्मानित करतो। स्वागताध्यक्ष सिद्धार्थ तांबे सर, आपणास विनंती आहे प्राचार्य सिद्धार्थ तांबे आणि दर्पण प्रबोधिनीचे फाउंडर मेंबर यांचंही आपण हार्दिक हार्दिक स्वागत करावं। या ठिकाणी खास देवगडवरून साळसकर सर या ठिकाणी आलेले आहेत। बीएड कॉलेजचे लिपिक साळसकर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करते स्वागत स्वीकारावं। आंबेडकरी चळवळीमध्ये देवगड तालुक्यामध्ये आपण उत्कृष्टरित्या काम करत आहात। कणकवली नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। स्वागताध्यक्ष माननीय श्रीधरजी तांबे सर यांना विनंती आहे आपण साळसकर सरांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करावं। यानंतर आमच्या दर्पण प्रबोधिनीचे सल्लागार आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे रंजन तांबे सर, देवबाग हायस्कूलचे सन्माननीय गुरुवर्य यांना विनंती आहे कृपया आपण स्वागत स्वीकारावं। माननीय रंजन तांबे सर, विद्यार्थीप्रिय गुरुवर्य आणि दर्पण प्रबोधिनीला नेहमीच ज्यांचा वरदहस्त आहे, मार्गदर्शन आहे असे आमचे लाडके सल्लागार खास मालवणवरून आलेले आहेत या कार्यक्रमासाठी। शिरगावचे सरपंच समीर शिरगावकर यांचंही या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करत आहोत, स्वागत करत आहोत। त्यांना विनंती आहे कृपया आपण स्वागत स्वीकारावं। समीर शिरगावकर सर, स्वागताध्यक्ष श्रीधरजी तांबे आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ या ठिकाणी आपण शिरगावकर सरांना देणार आहोत। शिरगाव गावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय शिरगावकर। यानंतर सगळ्यांचं स्वागत स्वागताध्यक्षाने केलेलं आहे, त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदजी तांबे सर यांना मी विनंती करणार आहे माननीय श्रीधर तांबे 30 एप्रिलला ते सेवानिवृत्त होणार आहे, त्यांच्या सन्मानाच्या वेळी मी बोलणारच आहे। मी कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद तांबे यांच्या डाव्या बाजूला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते जगदीश ओळ सर यांच्या शुभ हस्ते स्वागताध्यक्षांचं स्वागत करण्याची विनंती करतोय। जोरदार आहे, जोरदार। याचप्रमाणे सिने अभिनेते मालिकांमधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेले आमचे लाडके मित्र दर्पणप्रेमी माननीय निलेशजी पवार या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। मी विनंती करतोय पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी निलेशजी पवार यांचंही आपण स्वागत करावं। माननीय निलेशजी पवार सिने कलावंत, अभिनेते, उत्कृष्ट निवेदक, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेल्या आमचा टीव्ही स्टार, लाडका स्टार निलेशजी पवार यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी आपण हा स्वागताचा जरा थोडं इंटरप्ट करतोय। एक बहुआयामी व्यक्तिमत्व, उत्तम आदर्श शिक्षक आणि ज्याला सकाळी म्हणजे मगापासून आपल्या सर्वांना आपल्या सुमधुर आवाजानं मंत्रमुग्ध केलं ते आजचे उत्तम निवेदक शैलेश याचं देखील स्वागत आदरणीय ओळ सर यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती। आणि सांगायला अभिमान वाटतो की 2 वेळा त्याला उत्कृष्ट निवेदक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे। अशा प्रकारचा हा आमचा उगवता तार या ठिकाणी आपल्याला निवेदक म्हणून लाभलेला आहे, त्याचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्वागतामध्ये महेंद्र चव्हाण आणि आनंद जाधव यांचंही आपण स्वागत करत आहोत। चर्मकार उन्नती मंडळाचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या या धम्म चळवळीमध्ये सहभाग आहे। दोन्ही कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया आपण स्वागत स्वीकारावं। महेंद्र चव्हाण उत्कृष्टरित्या चषक आपल्या हस्तकलेतून साकारतात आणि कार्यक्रमाला एक वेगळ्या उंचीवर नेतात असे आमचे महेंद्र चव्हाण।
एक मिनिट इकडे. ओके. कल्पना मळी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय स्वागताध्यक्षांना आपण त्यांचं हार्दिक स्वागत करावं. मित्रांनो, मला माहिती आहे कार्यक्रम थोडासा वाढतोय, पण ही सर्व अतिथी मंडळी आहे. यानंतर जोरदार आणि खणखणीत टाळ्या देऊया. जग बदलणारा बाप माणूस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय करून देणारं जे पुस्तक बेस्ट सेलर ज्यांनी निर्माण केलं आणि उत्कृष्ट व्याख्यान दिलं, ते व्याख्याते आदरणीय ओहोळ सरांना वेळ काढून सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे विशेष आभार आहेत. नंतर आभार व्यक्त केले जाणार. विनंती आहे, कृपया कोणी उठू नका. ओहोळ सरांना विनंती आहे, सर फक्त एक 5 ते 10 मिनिटांमध्ये सत्कार सोहळा आपल्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. विनंती आहे फक्त. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक लाभलेले आहेत माननीय राजदत्त विठ्ठल तांबे यांनाही आपण या कार्यक्रमाच्या निमित्त सन्मानित करत आहोत. स्वागताध्यक्ष माननीय श्रीधर तांबे सर, आपणास विनंती आहे मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण राजदत्त विठ्ठल तांबे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक. वार्ता चर्चा करता करता या आपल्या नाटकाला ज्याने राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आणि कामगार कल्याण स्पर्धेमध्ये उत्कृष्टरित्या पारितोषिकं मिळवलेली आहे, ज्यांना विविध पुरस्काराने सन्मान केलेला आहे, असे दिग्दर्शक माननीय राजदत्त विठ्ठल तांबे. जोरदार टाळ्या, मनापासून जोरदार टाळ्या. त्यानंतर पुढील 2 जे सत्कार आहेत, ज्यांना मटा पुरस्कार मिळाला आहे, त्यांची व्हिडिओ क्लिप लावण्याची व्यवस्था कार्यकर्त्यांनी करावी. विशाल सरांना विनंती करणार आहे, ओहोळ सरांना मी विनंती करणार आहे, पुढील मटा पुरस्कार विजेत्या निहारिका राजदत्त आणि सुनील हरिचंद्र यांना आपण सन्मानित करावं. त्यांची माहिती आपण क्लिपद्वारे पाहणार आहोत. मी विशाल सरांना विनंती करणार आहे, आदरणीय निहारिका मॅडम आणि सुनील सर यांना यांची क्लिप जी आहे ती या ठिकाणी आपण दाखवावी. आदरणीय विशाल सर. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहे, अजून बरेचसे कार्यक्रम बाकी आहेत. दर्पण सन्मान सोहळा सुद्धा अजून बाकी आहे. काही कर्त्यांचे सन्मान सत्कार होणार आहे, तेव्हा विनंती आहे कृपया कोणी उठू नका. आपण मटा पुरस्कार विजेत्या निहारिका राजदत्त मॅडम आणि सुनील हरिचंद्र सर यांना विनंती करणार आहोत, आपण हा सन्मान स्वीकारावा, हा पुरस्कार स्वीकारावा, सत्कार स्वीकारावा. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते जगदीश ओहोळ सर यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण निहारिका राजदत्त मॅडम आणि सुनील हरिचंद्र यांना सन्मानित करावं. जोरदार आणि खणखणीत टाळ्या मटा पुरस्कार विजेत्या निहारिका राजदत्त आणि सुनील हरिचंद्र. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते जगदीश ओहोळ सर यांच्या शुभ हस्ते आपण निहारिका राजदत्त यांना सन्मानित करत आहोत. मटा पुरस्कार विजेत्या निहारिका मॅडम यांची क्लिप आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. जोरदार टाळ्या. निहारिका मॅडम यांचं विशेष अभिनंदन. यानंतर पुढील सत्कार होतोय माननीय सुनील हरिचंद्र. मी ओहोळ सरांना विनंती करणार आहे, सुनील हरिचंद्र यांचा सत्कार करावा. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आपण ओहोळ सरांच्या शुभ हस्ते सुनील हरिचंद्र ज्यांना मटा पुरस्कार मिळालेला आहे अशा या गुणी कलावंताला आपण सन्मानित करत आहोत. त्यांची क्लिप अगदी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मटा पुरस्कार विजेत्या निहारिका मॅडम आणि सुनील सर यांच्यासाठी कणकवली वासियांच्या जोरदार टाळ्या, मनापासून जोरदार टाळ्या. असेच पुरस्कार दरवर्षी आपल्याला मिळो. बॅकग्राऊंडला आपण त्यांची सगळी माहिती बघत आहात. धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. आपली सेवा आपण नियत वयोमानानुसार गेल्याच महिन्यात सेवानिवृत्त झालेला आहात.
आपल्या शिक्षकी पेशातून आपण अनेक विद्यार्थी घडविलात। कणकवली तालुका बौद्ध विकास संघाची 30 वर्ष सदस्य माजी अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केलेले आहात। स्वयंभू शेतकरी गटाचे आपण विद्यमान अध्यक्ष, तर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक पतपेढीचे आपण माजी तज्ञ संचालक म्हणून कार्यरत होता। समाजवेद संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि दर्पण प्रबोधिनीचे फाउंडर मेंबर म्हणून शैक्षणिक क्षेत्रात आपण केलेल्या कार्यासाठी दर्पण प्रबोधिनीच्या वतीनं आम्ही आपणास सन्मानित करत आहोत। मी आदरणीय ओळ सरांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते विद्याधर तांबे सरांना आपण सन्मानित करावं। शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण ओळ सरांच्या हस्ते विद्याधर तांबे सरांना सन्मानित करूया। जोरदार करा। उरलेले काही सत्कार आणि सन्मान जे आहेत ते आपण नंतर घेणार आहोत। या कार्यक्रमातील ज्यांनी स्वागत अध्यक्ष म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका बजावली ते आमचे मित्र श्रीधर तांबे सर यांचा आपण सन्मान करत आहोत। मी ओळ सरांना विनंती करतो, एकच सन्मान राहिलेला आहे जो आपल्या शुभ हस्ते होतो आहे। माननीय श्री श्रीधर तांबे सर, आपण दर्पण प्रबोधिनीचे सल्लागार म्हणून उत्तम कार्य पार पाडलेले असून दर्पणच्या वाटचालीस आपण महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहात। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे एक उत्तम पदाधिकारी म्हणून आपण विराजमान असून 30 एप्रिलला आपण या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहात। बँकेचे उपसरव्यवस्थापक म्हणून आपण केलेले कार्य आणि तक्रार निवारण अध्यक्ष म्हणून समितीचे अध्यक्ष म्हणून आपण केलेले कार्य दर्पण प्रबोधीच्या वतीनं आम्ही आपल्याला सन्मानित करत आहोत। समतेच्या सर्व प्रतीकांना प्रथमतः या ठिकाणी अभिवादन। दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीनं आज जयभीम फेस्टिवल संपन्न होत आहे आणि या जयभीम फेस्टिवलच्या निमित्तानं उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय राजदत्त तांबे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते सन्माननीय जगदीशजी ओहोळ, विचारपीठावर असलेले सर्व मान्यवर, वेळ बराच झालेला आहे आणि पुढील सांस्कृतिक कार्यक्रमही आपल्याला साजरा करायचा आहे, संपन्न करायचा आहे। मित्रहो, गेली 3 वर्षाची कारकीर्द एक वेगळ्या उमेदीनं पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मी अध्यक्ष आणि माझी सर्व जी टीम आहे, सचिव सुभाष कदम असतील किंवा संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील, त्या सर्वांनी आम्हाला जेवढं जमेल तेवढं पुढे नेण्याचा, या संस्थेचं काम पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलेलो आहोत। आज या ठिकाणी 12 वाजले तरीसुद्धा आपण सर्वजण शांत चित्ताने सन्माननीय जगदीशजी ओहोळ यांचं व्याख्यान ऐकलात, पुढे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा पाहणार आहात। तर मी जास्त वेळ घेणार नाही। आम्हाला जे सर्व समाजातील समाजबांधव असू दे, सामाजिक कार्यकर्ते असू देत किंवा आमचे हितचिंतक असू देत, यांनी या दर्पण संस्थेसाठी ज्यावेळी हाक मारली त्यावेळी धावून आलात आणि आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्व धम्मबांधव, हितचिंतक यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। यापुढे ही चळवळ अशाच प्रकारे गतिमान होईल, याही पुढे अधिक गतिमान राहील, अशा प्रकारचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जाईल। या ठिकाणी जे विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत, त्या विचारांती अजूनही काही या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम आपल्यासमोर आणले जातील, जेणेकरून या समाजातील विद्यार्थी असो, पालक असो किंवा आबालवृद्ध असो, त्यांना या संस्थेच्या माध्यमातून फायदा होईल असेच उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून उभारले जातील। मी माझे सर्व सहकारी, त्यांनी मला या 3 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीची साथ दिली आणि आजचा हा जयभीम फेस्टिवल, हा जो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सन्माननीय राजेशजी कदम आणि त्यांचे सर्व सहकारी, एकूणच दर्पण परिवार, दर्पण महिला फंड, दर्पण फेडरेशन स्टुडंट
आणि एकूणच सर्व धर्मबांधव यांना मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला यापुढेही लाभेल अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो। यापुढे जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे आमचेच या ठिकाणी आनंद तांबे आहेत, त्यांचा ऑर्केस्ट्रा यापुढे होणार आहे, त्याही ऑर्केस्ट्राचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे। या ठिकाणी निहारिका राजदत्त असेल किंवा सुनील हरिश्चंद्र असतील ते आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांनाही धन्यवाद। एकूणच सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो। अर्थात तुमचे आभार प्रदर्शन आजच्या या उद्घाटन सोहळ्याचा आभार व्यक्त करण्यासाठी आमच्या जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षिका आमच्या भगिनी आदरणीय स्नेहल सुनील तांबे यांना मी विनंती करणार आहे या कार्यक्रमाचं अगदी थोडक्यात आपण आभार मानावं। सगळ्यांच्या माहितीसाठी उद्घाटन सत्र हे संपल्यानंतर लगेच सांस्कृतिक कार्यक्रमांना पुन्हा एकदा सुरुवात होते। सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्थानिक कार्यक्रम आहेत आणि त्यानंतर खास आकर्षण असलेला ऑर्केस्ट्रा ज्याच्यामध्ये भूषण कडू सारखे कलाकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत किंवा इतर चांगले डान्सर आहेत, गायक आहेत, त्यामुळे कोणी उठू नका। या कार्यक्रमातील शेवटचा भाग आपल्या सर्वांचे आभार। आदरणीय स्नेहलताई, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तुम्ही सर्व बंधू भगिनी, आज या ठिकाणी फुले आंबेडकर युवा शक्तीचे विचारशील आणि क्रांतीचक्र दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांचा जयभीम महोत्सव 2025 या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी लाभलेले व्याख्याते आदरणीय जगदीश ओहोळ सर, त्यांचे विचार जे होते हे विचार आपण ऐकलेले आहेत, म्हणजे त्यांची वाणी मला असं म्हणावं वाटतं की त्यांचे जे शब्द होते, तुकाराम महाराज असं म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांची जरत नाही, शब्दांची शस्त्रे यत्न करू, म्हणजे त्यांच्या वाणीने आपण 12 वाजले तरी मंत्रमुग्ध झालो होतो। आंबेडकरांचे जे विचार आहेत, कारण वाचाल तर वाचाल किंवा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते घेतलेला प्रत्येक माणूस गुरगुरणारच, त्यांच्या व्यक्तिव्यक्तीतून ते व्यक्त झालेलं होतं। त्यांनी हेही सांगितलेलं होतं, त्यांचं अभ्यासू व्यक्तिमत्व आपण अभ्यासलेलं होतं। त्यांनी नवी क्रांती आणि क्रांतीचे आपण शिलेदार आहोत आपल्याला जागृत केलेलं होतं, कारण आपला समाज शिकलेला आहे पण थोडासा निद्रिस्त झालेला आहे आणि या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचं काम त्यांनी आपल्या विचारांतून केलेलं होतं, त्यांनी आपल्या वाणीतून केलेलं होतं। म्हणून आमच्या दर्पण प्रबोधिनीच्या मार्फत मी त्यांचे आभार मानतो। तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय उद्घाटक राजदत्त तांबे सर, तसेच या कार्यक्रमाचे दर्पणचे अध्यक्ष आदरणीय आनंद तांबे सर, तसेच आपले सगळ्यांचे गुरुवर्य राजेंद्र मुंबरकर सर, दर्पणचे सल्लागार नितीन कदम सर, तसेच सल्लागार अशोक कदम सर, त्यानंतर आदरणीय नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक तांबे सर, आपल्या वहिनी नीलम वहिनी, त्यानंतर या कार्यक्रमासाठी आपल्याला भोजनदान दिलेले विद्याधर तांबे सर, त्यानंतर चर्मकार उन्नती मंडळाचे आदरणीय सुजित जाधव सर, प्राध्यापक सिद्धार्थ तांबे आनंद हायस्कूलचे मुख्याध्यापक, तसेच देवगड कॉलेजचे लिपिक साळसकर सर, देवबाग हायस्कूलचे शिक्षक रंजन तांबे सर, त्यानंतर शिरगावचे सरपंच प्रथम नागरिक समीर शिरगावकर सर, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक अध्यक्ष जे आहेत ते आपले श्रीधर तांबे सर, यानंतर या कार्यक्रमासाठी लाभलेले महेंद्र चव्हाण सर आणि ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला त्या निहारिका मॅडम आणि सुनील सर, या सगळ्यांचेच तसे आम्हा सगळ्या धम्मबांधवांचे आभार मानून या ठिकाणी पुढचा जो आपला सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी अशीच उपस्थिती लाभावी ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी आभाराचं पुष्प इथेच संपवते। जय भीम, जय भारत। Thank you.
ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.